या रिपोर्टनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। मागील सुनावणीमध्ये राखीव ठेवलेला निकाल हा आज दिला जाईल। विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी करत शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या नियुक्तीबाबत सुरू असलेला गोंधळ त्वरित संपवावा अशी मागणी देखील शिवसेनेने केली होती। या संदर्भात भाग्यश्री प्रधान माझी सहकारी आपल्याला अधिक माहिती देईल। भाग्यश्री, खरं तर राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातला हा मुद्दा आणि ही याचिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती, अखेर आज सुनावणी होती। नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर 12 आमदारांची नियुक्तीबाबत हा सगळा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता। दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियुक्ती त्यावेळी जाहीर केल्या नव्हत्या असा आरोप या याचिकेमध्ये शिवसेनेतर्फे करण्यात आला होता आणि तेव्हापासून या नियुक्त्यांवर वाद सुरू आहे। त्यानंतर ह्या सुनावणी संदर्भात सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती शिवसेनेकडून आणि सरकारकडनं सराफ यांनी या संदर्भात युक्तिवाद देखील केलेला पाहायला मिळाला होता। आपण जर बघितलं आता तर दोन्ही युक्तिवाद जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि आज त्याचा जो निकाल आहे तो कोर्टाने त्यावेळी ऑक्टोबरमध्ये ह्या शेवटची सुनावणी झालेली होती त्यावेळी कोर्टाने जो निकाल होता तो राखीव ठेवलेला होता। आज याचा निकाल जो आहे तो सकाळी 10 वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा आहे। आपण जर आता बघितलं तर मध्ये देखील एक त्याच्यामध्ये अशी याचिका दाखल करण्यात आली होती की 7 जे आमदार आहेत ते ही केस सुरू असताना देखील 7 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी केल्या होत्या। त्या संदर्भात देखील एक याचिका या संदर्भात दाखल केली होती। त्यावेळी कोर्टाने असं सांगितलेलं होतं की या सगळ्या याचिका आहेत या आपण एकाच वेळेला घेऊया असं सांगण्यात आलं होतं कोर्टाकडनं। त्यामुळे त्या याचिकेवर देखील आज कोर्टाकडनं काही निर्णय देण्यात येणार का आणि नवीन राज्यपाल नियुक्त्या ज्या आमदारांच्या झाल्या त्या संदर्भात कोर्ट काही टिप्पणी करणार का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या निकालामध्ये। वर्षा, निश्चितच या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल। भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।